ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः। ओम श्रीं नमः। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। नमस्कार, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वामी कृपेने तुम्ही छान व आनंदी असाल। स्वामींची कृपा व आशीर्वाद तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे या संदर्भात आहे। याआधी मी व्रताची संपूर्ण माहिती, नियम, पूजा मांडणी, विसर्जन तसेच लक्ष्मी मातेची कथा या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे। तो माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे। दिनांक 11/1/2024 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे। या दिवशी अमावस्या पण आहे। अमावस्या गुरुवार रात्री 8:11 नंतर चालू होते। ती दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी 5:27 पर्यंत आहे। सूर्योदयाची तिथी गुरुवारी असल्यामुळे अमावस्या गुरुवारी मानली जाईल। गुरुवारी जरी अमावस्या 5:27 पर्यंत असली तरी लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन तुम्ही या दिवशी करू शकता। शक्यतो उद्यापन हे संध्याकाळी करतात, तर 5:27 नंतर तर अमावस्या संपते व पौष महिना चालू होतो। परंतु या महिन्यातही तुम्ही उद्यापन करू शकता। समजा तुमचा एखादा गुरुवार जर मासिक पाळीमध्ये किंवा काही अन्य कारणाने म्हणजे सुतक वगैरे मध्ये गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यात तेवढे गुरुवार करून मग तुमच्या व्रताचे उद्यापन करू शकता। देवकार्याला काहीही पौष महिन्याचा अडथळा येत नाही। आणि शिवाय अमावस्येला आपण दीपावलीला लक्ष्मीपूजन करतोच ना, तसेच या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा विधी करून उद्यापन करू शकता। आता उद्यापन कसे करावे या संदर्भात सांगते। या दिवशीही नेहमीप्रमाणे तुम्ही जशी पूजा मांडणी करतात त्याप्रमाणे पूजा मांडणी करावी। लक्ष्मी मातेची पंचोपचारे पूजा करावी। तिला हळद कुंकू अक्षता वाहावे, पुष्प अर्पण करावे, गजरा अर्पण करावा, अत्तर लावावे, धूप दीप ओवाळावा, नैवेद्य दाखवावा। ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता। त्यानंतर मी सांगितलेली लक्ष्मी मातेची सेवा करावी। संध्याकाळी 5 किंवा 7:11 कन्यांना किंवा सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू द्यावे। आल्यानंतर तुम्ही त्यांना पाय धुवायला पाणी द्यावे। महालक्ष्मीच्या रूपात त्या तुमच्याकडे आलेल्या असतात। त्यांच्या साक्षीने तुम्ही लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा वाचावी। यानंतर आरती करावी। त्यांना एक फळ व पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी। त्यांना नमस्कार करावा। यामुळे या व्रताचा प्रसारही होतो व लक्ष्मी मातेची कृपाही आपण संपादन करतो। लक्ष्मी मातेस संध्याकाळी आपल्या घरी जो स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार नैवेद्य बनवावा। शक्यतो नैवेद्यामध्ये वरण भात, पोळी, मेथीची भाजी व एखादा गोड पदार्थ हा नैवेद्य देवीला फार प्रिय आहे। तुम्ही खीरपुरीचाही नैवेद्य दाखवू शकता। हा सुद्धा नैवेद्य मातेला खूप आवडतो। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की नैवेद्यात कांदा लसणाचा वापर करू नये। तुम्ही मनापासून देवीसाठी स्वयंपाक बनवता तो देवी माता आनंदाने स्वीकार करते। आलेल्या मुलींना, स्त्रियांनाही तुम्ही खिरीचा प्रसाद द्यावा। त्या लक्ष्मीरूपी मुली आपल्याकडे आलेल्या असतात, त्यांना तृप्त करावे। गाईलाही नैवेद्य खाऊ घालावा व त्यानंतर आपण भोजन करावे व उपवासाचे पारणे करावे। तुम्ही तुमची इच्छा असल्यास ब्राह्मणाला शिधा आटाही अर्पण करू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा विसर्जित करावी, म्हणजे फळ फोडावा, त्याचा प्रसाद घ्यावा। नागविलीच्या पानांचेही सेवन करावे। तसेच कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडावे, संडास बाथरूम सोडून। उरलेले पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना टाकावे।
धान्य धान्यात टाकावे. फूल वगैरे असल्यास झाडांच्या जवळ टाका, कचऱ्यात टाकू नका. झेंडूंची फुले असल्यास त्याच्या पाकळ्या करून त्या कुंडीत किंवा आपल्या परसबागेत टाका. म्हणजे पुन्हा नवीन रोप येतील व पुन्हा त्याला फुले येतील. याप्रमाणे पूजेचे विसर्जन करावे. अशा प्रकारे व्रताचे उद्यापन करावे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व कॉमेंट्स बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहा किंवा ओम श्रीम नमः लिहा. श्री स्वामी समर्थ.